चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवसेना उभाटा गटाचे संदीप भाऊ गिरे आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल? खरं तर आता चंद्रपूरचा महापौर आपल्याच मताने म्हणजेच आता भारतीय जनता पक्षाचा झालेला, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला असेल तर त्याला शिवसेनेचा उपमहापौर सुद्धा झालेला आहे, हे आपण समजावं। हे जे युती होती, हे जे आघाडी स्थानिक पातळीवर झाली, हे कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं का आपण हे जे निवडणूक स्थानिक पातळीवरती कार्यकर्ता म्हणून लढवत आहे, त्याच्यामुळे पक्षाला जे कार्यकर्त्याला जे न्याय देण्यासाठी जे काही भूमिका घेता येईल तुम्ही ते घ्या। नक्कीच आता काय एकंदरीत भारतीय जनता पक्ष किंवा उभाटामध्ये काय एकंदरीत ठराव किंवा काय कॉन्ट्रॅक्ट झाला आहे आपला, काय सांगा? पहिलं महापौर त्याच्याकडे 6 वर्षाचा आहे, सेकंड उपमहापौर आमच्याकडे आहे, महापौर 6 वर्षाचा आमच्याकडे राहील, आता सध्या उपमहापौर आमच्याकडे 2.5 वर्षाचा आहे आणि स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद आमच्याकडे, सभापतीपद आमच्याकडे जातात। यावेळेस आता सकाळपासून माध्यमांमध्ये सकाळपासून जे सांगितलं की वडेट्टीवारांशी आपलं बोलणं झालेलं आहे आणि सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेससोबत आपण आहात, अशा वेळेस आता जे आम्ही तर प्रयत्न केला काँग्रेससोबत जाण्यासाठी, पण काँग्रेसला आम्हाला सोबत घ्यायचं नव्हतं। आम्ही तर विनंती केला, किती तुम्ही सांगा मीडियामध्ये मी किती तर काँग्रेसच्या घरी दररोज भटकलो, दर सबका प्रदेशाध्यक्ष गल्लीची निवडणूक आम्ही मुंबईपर्यंत नेली, मुंबईच्या स्थानिक म्हणजे सबका साहेबांना प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे विनंती केली, पण ते कुठे आम्हाला गृहीत धरायला देत नव्हतं। शिवसेनेचं काय हे त्यांची भूमिका संबोधत होते, शिवसेनेचं संपलेली आहे हे दाखवलं। आज शिवसेना किती आहे हे त्यांना आम्ही दाखवून दिलं आणि शिवसेना वेळ आली तर कोणाला संपू शकते हे पण आम्ही दाखवून दिलं। जेव्हा शेवटी आपल्या गटामध्ये वंचित बहुजन आघाडी होती ती अनुपस्थिती, आमचं ठरलं होतं आम्ही युती करून निवडणूक जरी लढलो असेल, पण स्थानिक पातळीवरती जेव्हा मतदान करू हे आपले विचार आपले अधिकार आम्ही ठेवले होते। त्यांनी आम्ही भाजपला मतदान करायचा जेव्हा हा निर्णय घेतला त्यांनी तो नाकारला आणि ते अनुपस्थित राहिले, ते येऊ शकले नाही मतदानासाठी।